वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण फरक स्पष्ट करा IMP क्वेश्चन आहे मेंटल हेल्थचे। त्याच्यामधला पहिला क्वेश्चन हा 5 मार्क्ससाठी येतो। सायकोसिस व न्यूरोसिस हा 5 मार्क्ससाठी। नंतर आहे एपिलेप्टिक सीझर व डिसेक्टिव्ह आकडी हा सुद्धा 5 मार्क्ससाठी। नेक्स्ट आहे सिक्झोफ्रेनियाचे चांगले प्रोग्नोस्टिक मुद्दे व वाईट प्रोग्नोस्टिक मुद्दे। नेक्स्ट आहे दृढ मानसिक आरोग्य असलेली व्यक्ती आणि कमकुवत मानसिक आरोग्य असलेली। हे चारही क्वेश्चन तुम्हाला हेल्थ सेंटर मेंटल हेल्थमध्ये फरक स्पष्ट करा याच्यामध्ये विचारले जाऊ शकतात। आता फरक स्पष्ट करताना कसं लिहायचं तर सायकोसिस व न्यूरोसिस। आता सायकोसिस झाल्यानंतर एक तुम्ही असं सरळ सुद्धा लिहू शकता किंवा एक तक्ता आखून सुद्धा लिहू शकता। आता एका बाजूने सायकोसिस आणि दुसऱ्या बाजूने न्यूरोसिस। फरक स्पष्ट करताना कधीही अशा पद्धतीनेच लिहायचं जेणेकरून पेपरमध्ये आपली जी पद्धत आहे फरक स्पष्ट करण्याची जी पद्धत ते ॲट्रॅक्टिव्ह दिसते आणि सुटसुटीत दिसते, त्याच्यामुळे मार्क्सही वाढतात। त्याच्यामुळे लिहिताना कधीही फरक स्पष्ट तशाच पद्धतीने केला पाहिजे। आणि हे सगळे IMP क्वेश्चन आहेत, त्याच्यामुळे याच्यावरती चांगलं स्टडी करा। पुढचे जे काही क्वेश्चन आहेत आपले IMP क्वेश्चन ते आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि भरपूर शेअर करा। भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय।